नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरती मी रविराज साबळे पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, पाऊस संपून आता जवळजवळ 1 महिना होऊन गेलेला आहे आणि पाऊस संपल्यानंतर वातावरण पण क्लिअर झालं होतं। धुही पडण्याचं प्रमाण पण यावर्षी खूप कमी होतं, पण सध्या अशी अडचण निर्माण व्हायला लागली आहे की परत एकदा आभाळ यायला लागलंय आणि या आभाळ येण्यामुळे आणि पूर्णतः अचानकच थंडी कमी होण्यामुळे आपल्या शेवग्यावरती थोडासा परिणाम होऊ शकतो या गोष्टींचा, या वातावरण बदलांचा। त्यामुळे आपल्याला गरजेचं ज्या उपाययोजना आहेत त्या करणं आपल्याला गरजेचं राहतंय आणि त्याच काय उपाययोजना करायच्या त्या आज या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, मागच्या वेळेच्या व्हिडिओमध्ये मी जे सांगितलं होतं की आपली जी जमीन घट्ट झालेली असते तिला काढण्यासाठी, ती व्यवस्थित भुसभुशीत करण्यासाठी आपल्याला विहिरीचं पाणी सोडायचं होतं। त्या पद्धतीत आपण विहिरीचं पाणी तुम्हाला सोडायला सांगितलं होतं। मी पण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पाणी सोडलेलं आणि त्यामुळे वरती झाडांना चांगला टवटवीतपणा राहतो। आता मुळातच बऱ्याच शेतकऱ्यांना हाच प्रॉब्लेम होता की पाणी पिवळी पडत आहेत आणि पानं पिवळी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना नेमकं काय करायचं ते समजत नव्हतं। बरेच प्रश्न ह्याच विषयावर आलते की पानं पिवळी पडत आहेत। तर पानं पिवळी पडण्याचा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, जो कारण आहे, ते म्हणजे ज्यावेळेस एका खाली जर तुमची शेंड्या करून खाली पानं सुकत असतील किंवा पिवळी पडत असतील तर तो प्रॉब्लेम म्हणायचं, पण बुडक्या करून वरती शेंड्याकडे जात असतील तर जुनी पानं जी आहेत ती आपली पिवळी पडणारच आहेत आणि त्याच्यानंतर नवीन पानं त्या जागी येणार आहेत। त्यामुळे जास्त काळजीचं नाही। ज्यावेळेस झाड सुकत असेल त्यावेळेसच तुम्हाला त्याच्यावरती उपाययोजना करायची आहे, तोपर्यंत काहीही अडचण नाही आहे। तर हा झाला सगळ्यात पहिला आणि बऱ्याच शेतकऱ्यांना सध्याच्या सिच्युएशनमध्ये पडत असलेला प्रश्न। आता आभाळ येत आहे म्हणून काय करायचं, तर शेतकरी मित्रांनो, हा जो पिरियड आहे, हा जो काळ आहे इथून पुढचा किंवा आत्ता सध्याचा, हा म्हणजे शेवग्याच्या सेटिंगसाठीचा सगळ्यात महत्त्वाचा काळ असतो। तुम्हाला जर नोव्हेंबर महिना तर चालूच आहे, डिसेंबरमध्ये जर झाडाच्या शेंगा घ्यायच्या असतील, तोडायच्या असतील तर हा पिरियड तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि याच्यामध्ये काय, बरेच जण म्हणतात की झाडाला आपण ताण द्यायचा आहे, पण तुम्ही व्हिडिओत बघू शकता आम्ही पाणी सोडतो। झाडाला ताण दिला तर शेंगा येत नाहीत असं बी काही नाही, पण ताण दिल्यामुळे झाड कमकुवत होऊ शकतं। त्यामुळे पाणी पण देणं गरजेचं आहे आणि माती, जमीन जी आहे, जी घट्ट झालेली आहे ती भुसभुशीत करणं गरजेचं आहे। त्यामुळं झाडांना, शेवग्याच्या प्लॉटला पाण्याची ओढ बिलकुल देऊ नका। एका दिवसाआड रोज 2 दिवस मध्ये सोडून रोज त्या ज्या दिवशी तुम्हाला टायमिंग येणार आहे त्या दिवशी 1 तास पाणी तुम्ही झाडांना देणं गरजेचं आहे। म्हणजे एका दिवसाआड किंवा मध्ये 2 दिवस ठेवून 1 तास पाणी द्यायचं आहे। त्यावेळेसच तुमचं झाड मजबूत होणार आहे। झाड मजबूत झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर ह्या आभाळाच्या वातावरणामध्ये दर 4 दिवसाला का होईना एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशकाची फवारणी ठेवायची, म्हणजे ठेवायचीच आहे। त्यावेळेसच तुमचे जे फुलकळी आली आहे, फूल आलेलं आहे आणि शेंगा ज्या छोट्या छोट्या आलेल्या आहेत त्या गळण्यास जी सुरुवात होणार आहे ती थांबेल। हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात आपल्याला गरजेचं असणारी गोष्ट आहे। कारण एकदा आभाळ यायला सुरुवात झाली की झाडावरती आळी पडण्याचं पण प्रादुर्भाव, आळी पडत असते, आळीचा प्रादुर्भाव दिसतो आणि मवा पडणं किंवा इतर कीटकांचं वावर आपल्या प्लॉटमध्ये जास्त वाढणं। त्यासाठी काय करायचं, दर 4 दिवसाला एक चांगलं जे बुरशीनाशक आहे, बुरशीनाशकामध्ये बरेच प्रकार आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कवच स्कोर पण घेऊ शकता, भारीमध्ये घ्यायचं असेल तर मॅटको आहे, परत 22 आहे, M45 आहे, Z78 आहे, अवतार आहे, या बऱ्याच, परत ताकद आहे। या कोणत्याही बुरशीनाशकापैकी एक घ्यायचं आणि त्याच्यासोबत मोनोक्रोटोफॉस, टाटामेडा म्हणजे इमिडाक्लोप्रिड किंवा इतर जे रिजेंट म्हणा, परत ॲक्ट्रा म्हणा, जे काही कीटकनाशक आहेत त्याचे पण त्या दोन्हींची मिक्स करून फवारणी घ्यायची आपल्याला दर 4 दिवसाला। शेतकरी मित्रांनो, आपल्याला सेटिंग करण्यासाठी, झाडांची सेटिंग, झाडाला भरपूर शेंगा येण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं मायक्रोन्यूट्रंट।
तुम्ही ॲमिनो ॲसिड फवाराल किंवा इतर कोणत्याही वर्ण बूम फ्लावर फवाराल, त्याचा जास्त काही उपयोग होत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही जमिनीमधून त्याला खतं देता, जमिनीमधून लिक्विड खतं देता, जमिनीमधून जेवढी जास्त खतं देताल तेवढा जास्त तुम्हाला त्याच्यामधून फायदा होणार आहे. त्यामुळं कधीही वर्ण फवारणी करताना फक्त कीटकनाशक आणि बुरशीनाशकच ठेवायचे आणि ज्यावेळेस झाडाला तुम्हाला ताकद द्यायची आहे त्यावेळेस कधीही जमिनीमधूनच त्याला खत द्यायचे. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. ही गोष्ट खूप गरजेची आहे, कारण बरेच शेतकरी बूम फ्लावर फवारतात, मॅजिक फवारतात, बऱ्याच गोष्टी आहेत जे की टॉनिक वरतून फवारून एवढा काही फरक पडत नाही, 1% पण फरक पडत नाही. हे माझं स्वतःचा अनुभव आहे, मी स्वतः केलेल्या गोष्टीमधूनच तुम्हाला सांगत आहे. त्यामुळं कधीही गोष्ट लक्षात ठेवा की लिक्विड खतं जमिनीमधून द्या, वरतून फवारण्यात काहीही तथ्य नाही, तुमचा पैसा आणि वेळ वायाला जाणार आहे. त्यामुळं ह्या सध्याच्या या सेटिंगच्या पिरियडमध्ये सुरुवातीला कीटकनाशकांची फवारणी घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर संप्रेरक फवारायचंच असेल तर 6BA आहे, बोरॉन आहे आणि एखादं त्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड चांगल्या क्वालिटीचं टाकलं तरी काहीही हरकत राहत नाही. तर मायक्रोन्यूट्रंट सोडण्यामध्ये जास्त भर द्या. बेसल डोस जर तुम्ही भरून घेतला असेल तर त्याला लागू व्हायला 27 दिवस लागतं. त्यामुळे बेसल डोस भरल्यानंतरच तुम्हाला सेटिंगसाठीची प्रक्रिया करायची आहे. मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सेटिंग करण्यासाठी काय करावे. तो तुम्ही व्हिडिओ पण बघू शकता, हस्तबहर घेण्यासाठी काय करावे म्हणून टायटल असणारा. त्याच्यामध्ये पण मी पूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण सध्या येणाऱ्या आभाळामधून वाचण्यासाठी, आभाळ जे येतं आहे, जर या पिरियडमध्ये तुम्हाला जर पाऊस आला तुमच्या भागामध्ये किंवा माझ्याकडे जरी आला तरी आपल्या प्लॉटला जेवढी काही सेटिंग झाली, जेवढे काही फुलं आलेले आहेत ते पूर्ण गळून जाणार आहेत. त्यामुळं पाऊस न येवो हीच खरी तर सध्याची गरज आहे आपली, आणि आपली जमीन भुसभुशीत राहणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये हे तुम्ही बघू शकता, मी कोंबडी खत, पोल्ट्री खत टाकलेलं होतं. त्यामुळं झाडांना बऱ्यापैकी चांगली सेटिंग होते आणि झाडाला स्ट्रेंथ भेटते, झाडाला कॅल्शियम भेटतं आणि झाडाची जी भूक असते खतांची ती भागल्या जाते, NPKची भूक भागल्या जाते. त्यामुळं विद्राव्य खतांसोबतच तुम्हाला बेसल डोस भरणं गरजेचं आहे आणि कोंबडीचं खत टाकणं पण गरजेचं आहे. कोंबडी खत हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाका किंवा नका टाकू, तुमच्यावर डिपेंड आहे. पण तुम्हाला चांगला शेवग्याचा प्लॉट आणायचा असेल तर टाकून बघा, 100% रिझल्ट येणार आहे. पण सध्याच्या या वातावरणामध्ये, या आभाळ येण्याच्या वातावरणामध्ये सध्या एकच गोष्ट करायची, जमिनीमधून झाडांना एकरी कमीत कमी 2 किलो मायक्रोन्यूट्रंट द्यायचे ग्रेड A मधलं. आणि फवारणीसाठी तुम्ही मोनोक्रोटोफॉस घ्या, टाटामिडा घ्या, रिजेंट घ्या किंवा इतर कीटकनाशक घ्या आणि कीटकनाशकासोबत कोणतंही एक चांगल्या क्वालिटीचं बुरशीनाशक घ्या, ज्याच्यामध्ये मॅटको आहे, Z78 आहे, कवच आहे, स्कोर आहे. तुमच्याकडे ज्या भागामध्ये जे चांगल्या क्वालिटीचं बुरशीनाशक अवेलेबल आहे ते तुम्ही घ्या. वरतून कोणत्याही टॉनिकाची, कोणत्याही ॲमिनो ॲसिडची फवारणी करणं टाळा शक्यतो. त्याच्याऐवजी तुम्ही जमिनीत दिलं तर ते चांगलं राहील. तर शेतकरी मित्रांनो, सध्या अलर्ट राहा. पाऊस जर आला तर तुम्हाला खर्च करण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. परत एकदा फुलं आल्यानंतर परत तुम्ही करू शकता. पण पाऊस जर नाहीच आला आणि तुम्ही जर व्यवस्थित टायमिंगला फवारण्या केल्या तर तुमच्या झाडांची सेटिंग 100% वाचणार आहे आणि झाडाला भरपूर अशा शेंगा येणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.